मी माझा आवाज खूप बारीक आहे कारण मी आता घराच्या बाहेर आहे आणि रात्रीचे सगळे झोपलेत, त्यामुळे मी जरा हळू बोलते. काय कारण तुम्हाला डिस्टर्ब नको व्हायला. तर वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर आजचा व्लॉग खूप स्पेशल आणि खूप भारी पण असणार आहे आणि आम्ही कुठं चाललं हे तुम्हाला थंबनेल बघून तर कळलंच असेल. सो येस, आम्ही चालले सुधागड किल्ल्यावरती आणि आज आहे शिवजयंती, त्यामुळे आम्ही चाललो आहे सुधागडला. आणि आज आत्ता जवळजवळ वाजले 1:34, म्हणजे 1 वाजून दीड वाजले रात्रीचे आणि आम्ही आत्ता निघालो आहे सुधागडला जाण्यासाठी. सो हा व्लॉग नक्की बघा. या व्लॉगमध्ये तुम्हाला सुधागड किल्ला कसा आहे, तिथलं नेचर, वातावरण सगळं तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. सो हा ब्लॉग लास्टपर्यंत बघा. सो कीप वॉचिंग. अख्खा रस्ता रिकामा आहे, कोणीच नाही कारण 1:30 वाजले, सगळे घरी आहेत आपापल्या. किंवा मी चाललो आहे, रस्त्याला कोणीच नाही. आता मी आलो आहे जवळ. आता पुढे आमची बस थांबली आहे आणि आमच्यासाठी बस थांबली आहे. सो आम्ही पटपट चाललो आहे चालत. अंधार पण दिसत पण नाही आहे, काय फास्ट चाललो आहे. बस थांबली आमची इथे, आम्ही जाऊ लवकर. गड थोडा रिस्की आहे. रिस्की म्हणजे कसं दरीकडल्या बाजूला वगैरे आणि आपल्याबरोबर आपण लक्ष ठेवा आणि त्याचा पप्पा नसेल तर बाकीच्यांनी लक्ष ठेवा. शिवजयंती असल्यामुळे गर्दी असणारच आहे. तेच सांगतात जवळपास 700 ते 800 लोक गडावर आहेत. त्याच्यामुळे आपण आपला ग्रुप, आपल्या बरोबरची माणसं लक्षात ठेवायची आणि त्यांच्यासोबतच राहायचं. जास्त आहे गडावरती, फार याला महत्व आहे. मेल्या मनता गयावी अशी त्याची भासार, मराठी मातीची त्योच हाय आसार. दुश्मनाला धाक देई शिवरायांचं नावर, दुश्मनाला धाक देई शिवरायांचं नावर. हे शंभू शंकराचं नव राजगड घावर. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. चलो फ्रेंड्स, आत्ता वाजलेत 8. आम्ही हा गड चालू केला होता 7 वाजता चढायला. आम्ही अर्धा गड चढलो आहे आणि आता अर्धा राहिला आहे आणि आता वाजलेत 8. तर अजून 1-1.5 तास लागेल वरती जायला. किल्ल्याच्या एवढ्यातच दम लागला, बट वी कॅन डू इट. मित्रांनो, तुम्ही सुधागडवरील ही चोरवाड बघितली आहे का? नसेल बघितली तर चला मी दाखवते. सुधागडवरील ही चोरवाड म्हणजे चिलखती बुरुज किल्ल्याच्या संरक्षणासाठी खास बनवलेली होती. इथून जसं तुम्ही खाली जाल तसं रस्ता एकदम नॅरो होत जातो आणि अंधारही वाढत जातो, ज्यामुळे शत्रूवर येताना सहज लक्षात यायचा, पण खाली असणाऱ्यांना वरचे सैनिक दिसणं कठीण जायचं. हीच तर आहे या बांधकामाची खासियत. मराठी मातीसाठी रामरूपी अवतरला वाली रे. माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे. माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे. पाहिली ती म्हणजे चिलखती बुरुजची. तर हा एक इथला प्रसिद्ध बुरुज आहे सुधागडवरील. आणि हा बुरुज, चिलखती हे नाव ह्या बुरुजला ह्याच्यामुळे पडलं की त्यातल्या मजबूत भिंतीमुळे चिलखती हे नाव पडलं. आणि हा रस्ता संरक्षणासाठी व आजूबाजूच्या परिसरावर लक्षण ठेवण्यासाठी हा रस्ता बनवलेला होता आधीच्या काळात. सो असंच खूप स्पॉट्स आहेत इथे. सो मित्रांनो, खरंच तुम्हाला होतील तेवढे किल्ले करत जा, कारण जेवढं तुम्ही किल्ले ट्रेकिंग करसान ते खरंच खूप छान आहे. आणि जेव्हा आपण ट्रेकिंगला जातो तेव्हा एक वेगळंच आपल्याला समाधान भेटतं, कारण महाराजांनी कसे गड किल्ले चढलेत आणि कशा परिस्थितीत ते
राहत होते ते आपल्याला कळतं. नाही रे तिथं असं 2 करा. तास चालते. असं करा ना, असं करा. तर गाईज फायनली आम्ही आता थोड्याच वेळात किल्ल्याच्या टॉपला पोचणार आहोत. रस्ता कसा कुठून दम तर खूप लागलाय, खूप थकले पण खूप फ्रेश वाटतंय. किल्ल्याच्या टॉपवर आल्यावरती खूप छान वाटतंय बघा. फायनली आता थोड्याच वेळात आम्ही पोचतोय वरती, तर तुम्हाला वर गेल्यावर पण दिसेल किल्ला सुधागड. टॉपवरून कसा व्ह्यू आहे, खूप छान वाटतंय. सुधागड हा असा किल्ला आहे, त्याला भोरबगड पण म्हणतात. आणि तसा अवघड नाही आहे, सोपाच आहे, फक्त आवड पाहिजे ट्रेकिंगची. आणि गड किल्ले चढल्याने आपल्याला कळतं की शिवाजी महाराजांच्या काळात शिवाजी महाराज त्यांचे मावळे कसे गड सर करायचे, कशा अन्य गोष्टींना सामोरं जायचे. त्यामुळं गड किल्ले नक्की करा, जेवढं होईल तेवढं तुम्हाला पॉसिबल आहे तेवढं करा. सो असं टॉपचं व्ह्यू आहे. थोडा वेळ मैफिल रंगली आहे, दमलेत सगळे चालून. चला आराम बाद झाला, आता परत पुढे चालायला सुरुवात केलेली आहे. मागे पण आहेत, मागे पण काय आहेत आमची गँग. परत पुढे शिवजयंती असल्यामुळे पालखी पण आहे पुढे, त्यामुळे ते पण दिसेल. मंदिर सिद्धेश्वर इथे येते मंदिर महादेवाचं, दिसतंय असं येते. आमची एवढी मोठी गँग आहे, आम्ही एवढे सगळे आलो आहे ट्रेकिंगला. तर यातले काही मिसिंग आहेत, काही पुढे गेलेत, काही मागे आहेत. बघा काही टेंट्स पण आहेत, काही लोकांनी बांधलेले त्यांना राहण्यासाठी, जे रात्री ट्रेक करतात आणि मग त्यांना रात्री राहण्यासाठी इथे टेंट्स बांधलेत तसे. छान. इकडे पंत सचिवांचा वाडा आहे. पार्वती पतये हर हर महादेव. किल्ल्यावरती भोराई माताचं मंदिर असल्यामुळे या किल्ल्याला दुसरं एक नाव आहे, ते म्हणजे भोराईगड. ते दिसते तुम्हाला भोराई माता. माळून फुलांच्या माळा लावून टिळा भाळाला लेवून धवलती वस्त्रे अभिषेका शिवबा बसले तो मंच सुवर्णी मढला
अभिषेकासाठी सजला सोहळा असा तो सजला जणू दीपोत्सव जणू दसरा पावन सरितांचे पाणी अभिषेकाला आणोनी सगळे इथं पाणी पिण्यासाठी थांबले. आमचा वरती गड चढून झालेला आहे. आम्ही टॉपपर्यंत गेलतो. आता टाइम झाला खाली उतरायचा. आता आम्ही गड खाली उतरत चाललोय. हे बघा वरती येणारे तिथेच आणि आम्ही खाली उतरत चाललोय. तर भेटूया खाली गेल्यावर. बाय. आत्ता जस्ट पोचलोय गडाच्या खाली, गडाच्या पायथ्याशी. वाजलेत 1:10 म्हणजे 6 तासांचा हा ट्रेक चालला जो की 4000 फूट उंच होता. सो मी आता खूप दमले आहे. भेटूया थोड्या वेळाने. तर फ्रेंड्स एवढं ट्रेकिंग करून आम्ही आत्ता घरी आले म्हणजे 7 वाजता. तर जमलो तर खूप आहे, पण तरीही आमच्या घरीसुद्धा आम्ही छोटीशी शिवजयंती साजरी केली. त्याची तुम्हाला एक क्लिप दाखवते आणि मग हा ब्लॉग एंड करते. छत्रपती संभाजी महाराज की पहिल्या दिवशी राजा दरबारी आला उशाला असा खेळकरी बाळ शिवाजी पहिल्या अवतारी जो बाळा जो 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 बाळ शिवाजी पहिल्या अवतारी जो बाळा जो जो. दुसऱ्या दिवशी घटना निघाली